काका बुका कवा येणार रानाता? अरे लाडू सारखं दाराजवळ जाऊन राहणार का लवकर येणार आहे बाई? मग माऊ लवकर येईल की. अरे मावण राहणार संकटच आहे, येतील ते. तू बस बघू एका जागेला इकडे. मग आपण नानाला जावं चल दोघांनी. अरे नाही नको. चल काका बुका. ऐक की बस इथं बस. बघ लाडू राहणार माऊ बस नाही येणार आहे. आता ती बस कवा पोचते आपल्याला काय माहिती. मग तू फोन करून विचार, नाहीतर मी विचारू. काल फोन केलता माझी जिकीट घेतली, आता नाही करणार मी. मग कवा येणार? अरे लाडू ते यायचं तवा येत्याल की. तू कशाला उगा लोड घ्यायलास फुकट ना फाकट. हा येत्याला. सूरज अरे ते दुकानात जाऊन जर श्रीखंडचा डबा घेऊन ये की. काय राणा भाऊजींच्या जेवणाची तयारी काय? होय होय चांगलंच आहे. काल दिवसभर उपाशी होत राणा भाऊजी. आता आज त्यांच्या जेवणाची जंगी तयारी झालीच पाहिजे की. श्रीपती दादा नाहीत काय? त्याला मी गिरणीत पाठवलाय, जाऊन ये की बाळा जरा. हे बघ लाडू इथंच बसायचं एका जागेला, नाही तर बाहेर जाशील बिशील. हा आलो मी लगेच. काय होता का झाली का तयारी? लाडू तू इथंच बस क्या, आम्ही आलो. होय साहेब झाली बघा समधी तयारी. आज काय तुम्ही सुट्टी देणार नाही? जाम खातिरदारी करणार रानाची. हो करायलाच पाहिजे. अख्खा एक दिवस बाहेरचं खाणं खाल्लाय बघा त्यानं. अहो जगात माणसं वर्षानुवर्ष बाहेरचं खात्यात. आता आमचंच बघा की. अहो साहेब तुमची गोष्ट वेगळी आणि रानाची वेगळी. ते काय नाही, आज मी त्याला पोटभर खाऊ घालणार बघा. बर तुमच्या मनाप्रमाणे करा. लाडू ए लाडू इकडे लाडू या. होय पण आमच्या लाडूसाठी वरण भात करा म्हणजे झालं काय लाडू? हा गोदाक्का. होय बाळा करते. हा जणू काही मुंबई जिंकून आल्यागत कौतिक चाललंय. नाही येऊ दे आता घरी. नाही त्या कुस्तीत खोडता घातला तर नाव बदला आमचं. कुस्ती होणार नाही म्हणजे नाही. आलो बाबा एकदाच गावात परत. झालास खुश? शेवटी तू इथल्या वातावरणातच कम्फर्टेबल आहेस बघ. नाही नाही तसं म्हणायचं नव्हतं मला. म्हणजे आता कुठल्या बी वातावरणात राहीन मी. पण कसं आहे शेवटी आपलं गाव ते आपलं गाव. अच्छा म्हणजे गरज पडली तर तू गाव सोडायला तयार आहेस? त्यात काही वादच नाही. ठीक आहे. अंजली आता सगळा सराव मी मुंबईतच करायचं म्हणते. तुझी काय अडचण नाही ना? नाही म्हणजे यांना काही अडचण नसेल तर मलाही नाहीये. नाही नाही गरज पडली तर गाव सोडून मी. ते कुस्तीसाठी जाऊच की आपण. पण सराव आपण इकडेच करू. तुम्ही सांगता ते करेन मी. म्हणजे पाहिजे तर आत्तापासून आपण सराव सुरू करू. होय तुम्ही काय काळजी करू नका आणि माझी काहीच तक्रार नसेल. ठीक आहे तू म्हणतोस तर इथेच करूया. तुला एवढं सांगते मी तर मीही थोडं ऍडजस्ट केलं पाहिजे ना. एकदम बरोबर. आज काय नको, आज तू मस्त आराम कर. उद्यापासून मात्र न चुकता सराव. फार कमी दिवस उरलेत आपल्याकडे. चालते. काल जीवाची मुंबई केली, आज जीवाची दौलतवाडी करतो. कर काही, पण उद्यापासून तुझ्यात बदल होईल अशी अपेक्षा आहे. अहो शब्द दिलाय रानानं. आपला फुल सपोर्ट आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका. गुड. यासाठीच याला एकटं सोडणं गरजेचं होतं. हो कालच पटलंय मला. मला बी. ठरलं मग. आज ब्रेक. उद्यापासून मी सांगते तशी तयारी सुरू. सुरू म्हणजे सुरू. चला चला मी निघते आता. हो चला. कधी एकदा आबा गोदक्का लाडूला भेटतो असं झालंय बघा मला. हो लाडूला गिफ्ट पण आणलंय ना आपण. होय केवढ्या साऱ्या गाड्या. खुश होणार आहे तो. हे 2.5 तुकडं आणि हे 2.5 तुकडं
टोटल 5 लाख. ताईसाहेब 5 लाख पाण्यात गेलं म्हणायचं की हो. असं कसं जातेल? हा, तू काय समजली का आम्हाला? ताईसाहेब म्हणजे मला माहित आहे तुम्ही माझे ताईसाहेब आहेसा ते, पण मी काय म्हणते 5 लाखाचं एवढं तुकडं झालं त्याचं काय करायचं आता? हा ताईसाहेब मी का नाही हे बघा चिकटपट्टी घेऊन आल्या, आपण चिकट टेपणी चिटकूया. चंदे, आधीच डोस का फिरला, अजून फिरवू नका. ठीक आहे, राहिलं मला तुमच्या आपल्या 5 लाखाची काळजी आहे म्हणून बोलत होते. आपलं 5 लाख? हा, आमचं 5 लाख. पर ते मिळालं तर नव. मिळालं तर म्हणजे आम्ही मिळवणारच ग. आमच्या हक्काचे पैसे आहेत, असे सोडत नसतं कधी. बेन हक्काचं सोडत नाही म्हणल्यावर हक्काचं काय सोडणार? ते नाही ताईसाहेब, पर 5 लाख मिळवायचं म्हणजे मिळवायचंच. बरं मी काय म्हणते, म्हणजे मला असं वाटतंय की बलसारानं का नाही ह्यो चेक देऊन तुम्हाला गंडिवलंय आणि आता फाडायला लावून डबल गंडिवलंय. यो कशाला गंडवलं आम्हाला? पैशासाठी. ताईसाहेब तुम्हाला सांगते, पैसा म्हणल्यावर माणसाची नियत बदलती. आता तुमचंच बघा की. आमचं काय? चंदे तू का नाही लई बोलायलास बघ. तुझी जीभ लई चुरू चुरू करायला. कापून टाकू? नाही ना ग, राहू द्या राहू द्या. ठेवा ते ठेवा. अव म्हणजे तुमचं उदाहरण बघा की. आता बघा हा, बलसाराला तुम्हाला पैसे द्यावं लागतात म्हणून त्याची नियत बदलली होय का नाही? तेव्हा माप बदलू दे ग, पण आम्ही काय आता त्याला सोडायचं नाही. 5 लाखाला 10 लाख उकळू त्याच्याकडनं, नाहीतर मग राणा भाऊजी इंटरनॅशनल कुस्ती खेळणारच नाहीत असं सांगू. मग बस म्हणा बोंबलत. अव ताईसाहेब आता काय राणा तुमचं ऐकत असत्यात होय? तो जमाना गेला, आता मास्तरीन बोले आणि राणादा चाले अशी गत झाल्या. सरळ मार्गाने काम होत नसत्याल तर वाकड्या मार्गाने कसं जायचं हे आम्हाला चांगलं माहिती. अव यात तर तुमचा हातखंड आहे. काय म्हणलास? काय नाही काय म्हणलास? काय नाही. ए कशा लावीन की नाही? अव नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. ताईसाहेब बघा, तुम्ही नेहमीच असं चुकीचा अर्थ काढतासा बघा. मी आपलं तुमचं कौतुक करायला लागल्या आणि तुम्ही नेहमीच तुमच्या मनाचा अर्थ काढतासा बघा. मी काय बोलायचंच नाही का? तुझं समद बोलणं चांगलं माहितीये का आम्हासनी? तुझ्या अंगात किती कळलंय हे चांगलं ओळखून आहे आम्ही. दातड काढायला काय झालं? हा, चल जा, गरम गरम चहा आमच्यासाठी. चल. नाही ताईसाहेब, आज काय तुम्हाला चहा काय मिळणार नाही. अव ते दोघं राजा राणी मुंबईवरनं यायलेत नव, तेव्हा त्यांच्या स्वागताची जंगी तयारी सुरू आहे. आम्हासनी एक कळत नाही, एवढा कुठला मोठा तीर मारला या ठोकळ्यानं. तर काय तिकडं मुंबईमध्ये जाऊन गमावला होता, इसरली का काय समधी जण? लाजा कस काय वाटत नाही ग घरातल्यांना? तर काय डोक्याचा भागच नाही बघा इथं कोणाला. आणि त्यात ती मास्तरी 1 नंबरची बिंडोक बाई आहे बघा. मला तर लई राग येतो, काही विचारूच नका. तुला काय राग येतोय तिचा? तिने तुला काय ताप दिलाय? अव ताईसा बघा की ती तुम्हाला किती ताप देते, पण मला लई राग येतो. आम्हासनी ताप द्यायची हिम्मत आहे काय कोणाची? अजिबात नाही. तिची काय हिम्मत तुम्हाला ताप द्यायची? ती तुमच्या पुढे म्हणजे किस झाडकी पत्ती. इथल्या इथं केवढ्या पलट्या मारतेस ग तू चंदे? हा, किती खोटारडी आहे ग तू. असं दे की ताईसा, त्याला काय होतंय? जाऊ द्या. हा बस झालं दाताड काढणं आता. टाइमपास बस झाला, जा छान आमच्यासाठी. चल जा, चल चल. अव ताईसाहेब, अव खाली किचन मध्ये राणादांच्या स्वागताची तयारी चालू आहे. बर ते नाही ताईसाहेब, ही मास्तरीन मुंबईला कशाला गेली असेल? बरं मंत्रालयात तिचं काय काम असेल? काही काम बीम नाही ग चंदे. मुंबई हे नुसतं फिरायला जाण्याचं निमित्त आहे. या मुंबईच्या 2 शहाण्यांची चांगली गट्टी जमल्या बर का. आणि हे काय या ठोकळ्याला कळणं झाले, तो आपला फिरतोय माग माग माग. तर काय आधी ती मास्तरीन, आता ही सखी, तिचं बी ऐकाय सुरू केले बघा राणादानी. तुम्ही तर पार बाजूलाच पडला हो. नाही, आता ठोकळा आला की नाही घरी परत की त्याला आम्ही नीट समजून सांगणार आहे. या मास्तरनीचं ऐकून तू सखीच्या नादाला लागला तर कुस्ती हातनच जाईल असं त्याच्या मनात भरवून देतो, भीती घालतो त्याला. हा हे बेस्ट आहे बघा.
आपण रानादाला पटवू आणि आपलं महत्व वाढवू. कोण कुठली ती सखी आली आणि आपला भावच उतरला. आपण सोडून तीच गाजवायला लागली. नाही, पण आता असं अजिबात होऊ द्यायचं नाही. तो पल्सारा आपल्याला शेंड्या लावायला बघायलाय ना ग. आता आपण कुस्तीच होऊ द्यायची नाही. आणि कुस्ती नसल तर त्या सखीची कीड बी जाईल. येऊ दे असती परत मुंबईवर ना, मग बघ नंदिताचा खेळ. गोदाक्का अहो राणा झालात बघा मुंबईवरनं. लाडू लाडू काय झालंय? मला नाही बोलायचंय कोणाशी. अरे लाडू, अरे हे बघ तुझ्यासाठी काय काय आणलंय. हे बघ, बॅट बॉल आणलाय, गाडी आणली आहे. हे बघ, अरे बघ हे बघ, हे बघ, अरे केवढे खेळणे आणलेत बघ तुझ्यासाठी. बघ हे बघ. अरे नको खेळणी. मुंबईला का घेऊन गेला नाही? काका बोका नेतो म्हणला, त्याने बी नेलं नाही. काका बोकावर तू विश्वास ठेवलायस होय, मग कल्याणच तुझं. धर पाणी. लाडू, तुला पुढच्या टायमाला पक्का घेऊन जातो काय. हा, आणि तुझ्यासाठी छान खाऊ पण आणलाय. काय आणलं ओळख? मला खायला बी नको तुझी गट्टी. मला नेलं नाहीस तू. बरं, पुढच्या वेळेला नक्की घेऊन जाईन मी तुला. पण आता तुला ही सगळी खेळणी घ्यावी लागतील आणि खाऊ सुद्धा खावा लागेल. मला खाऊ बी नको आणि खेळणी बी नको. अरे लाडू लाडू, लाडू ऐक की. अरे लाडू, असं काय रे करतोस? एवढी सगळी खेळणी आणली आहेत तुला, खेळ की. आणि नको खेळणी. अरे का नको खेळली? आबा राधे चहा घेऊन ये. काय लाडू शेट, काय झालं? हे बारका आहे काय? मी खेळणी नाही, कुस्ती खेळणार. चालतंय, उद्यापासून मी बी कुस्ती सुरू करणार आहे. आपण दोघं मिळून खेळू काय. राणा भाऊजी, अहो कवा आला असा आणि कसा झाला बरं प्रवास? चांगलं झालं की. चांगले चांगले. मग काय मज्जा केली का नाही मुंबईत? हा, अहो म्हणजे काय, लय लय मजा केली असेल होय की नाही? काय ग, देवानं जीभ दिल्या म्हणून काही बी बोलत सुटणार आहेत काय? अगं जरा विचार तर कर, मज्जा काय करणार आहेत ते? राणा भाऊजी आपलं बिचार उपाशी तापाशी मुंबईच्या रस्त्यावरनं फिरत होतं. काय मज्जा करणार बरं? ₹10 दे ना, भगवान तुझे खुश रखेगा. ट्रेन मध्ये एवढं काय काय होतं काय? संध्याबाई का घरचं काम करायला. मुंबई अशीच कष्टाची आणि धावपळीची. हो आजी, हो कशाला घराच्या बाहेर पडला सा? तब्येतीची कारण सांगून घरात बसण्यात काय अर्थ आहे? तिथे इकडे मी तुम्हाला सोडतो. चला. आज सोडशील तुम्हाला, उद्या कोण सोडणार? वहिनी, अहो ते दिवसाच्या टायमाला, रातच्याला अंधेरीबाईंची गाठ पडल्यावर काही विचार नका. एक नंबर. चला, म्हणजे मुंबई मानवली म्हणायची तुला. मानवले बी आणि पटले बी. मुंबईमध्ये माझं लिहायला झालं खरंय, पण मला लई काय काय शिकाय मिळालं. माझा पहिला खिस्सा मारला, त्यातनं मला कळलं की कायम सावध राहायला पाहिजे म्हणून. त्यानंतर मला त्या टॅक्सीवाल्या काकांची गाठ पडली. त्यांनी मला मेहनतीचं आणि चिकाटीचं महत्व सांगितलं. मुंबई का खुशूल है भैया, तो स्ट्रगल करेगा ना, मुंबई उसकी. जिद्द असेल, कष्ट केलं तर आयुष्यात प्रगती करता येते आणि करायलाच पाहिजे. हे मोठमोठ्या बिल्डिंग मधल्या माणसांनी शिकवलं. तुम्हाला सांगतो,
अहो साधे वारकरी डबेवाल्यानं मला माणुसकी शिकवली. खूप भूक लागली वाटतं. अहो तुमचे समदे डबे संपवून एवढी भूक लागली मला. ते समजे डबे नाही मिळायच्या, हवं तर यातले 2 घास खा. ती काय शिकवायची गरज नाही, तुझ्याकडं माणुसकीच माणुसकी आहे. नाही आबा, पण एक आहे, नका तिकडे माणुसकी धावण्यात काही पॉईंट नसतो. हे बी मुंबईनं मला शिकवलं. हे सगळ्यात चांगलं शिकवलं बघ मम्मीनं तुला. लय काय काय शिकला बघा राणा भाऊजी खरं तुम्ही. लग्नाला असलं तर मी बी शिकला असतो. लाडू तुला पुढच्या टायमाला नेतो की, पण एक आहे, तिकडे गेल्यावर तुला एकटं सोडणार आणि आम्ही निघून जाणार. सोड की, नुसतं वरणार बघ. हरवलोय. आणि माणसं मला तुझ्या जवळ आणून सोडणार. लाडू ते काय आपलं गाव नाही, मुंबई आहे मुंबई. चला म्हणजे त्या सखीचा आणि अंजलीचा प्लॅन यशस्वी झाला म्हणायचा. होय आबा, आधी मला माहितच नव्हतं यो प्लॅन या दोघींचा आहे ते. प्लॅन? कसला प्लॅन? अहो वहिनी, माझ्या डोसक्यात जरा अक्कल शिरावी म्हणून अंजलीबाईंनी आणि सखी मॅडमना मुद्दाम मला मुंबईत नेलतं आणि मला एकटं सोडलं होतं. अगो बाई, म्हणजे ते मंत्रालय काही नव्हतं वय, ते समजा ढोंग होतं काय? हो, आणि सगळं आबांच्या परवानगीने केलं. आता मामांजी या समध्यामध्ये सामील होतं म्हणल्यावर आम्ही तर काय बोलणार म्हणा. कधी कधी चांगल्या गोष्टीसाठी रिस्क घ्यायची असती सुनबाई. वय खरंय की, पण तरी बी जाऊबाई तुम्हासनी म्हणून सांगतो, राणा भाऊजीसनी की नाही त्या सखीचं काय जास्ती ऐकायला लावू नका बघा. एक तर त्या दोघांचं काय पटत नाही. त्याच्या आधी पटत नव्हतं, पण आता हे सखीला पूर्ण सपोर्ट करणार आहेत. ती सांगते त्याप्रमाणे सराव करणार आहे, कारण सखी जे म्हणते ते सगळं यांना पटलंय. वय वहिनी, वरनं जरा किरकिऱ्या वाटल्या तरी मनाला लई चांगल्या आहेत त्या. आणि कसं आहे, ते जे समजा सांगतात ना, ते समजा बरोबर सांगतात बघा. आता तुम्हीच असं म्हणायला सा म्हणल्यावर आम्ही तर काय बोलणार म्हणा. लई काय काय शिकून आला बघा तुम्ही मुंबईवरनं खरं. तर पुढच्या टायमाला मी बी शिकणार. बर, तुम्ही आता दोघं बी दमून आला असतील, चला हातपाय धुवून घ्या, तर मी काहीतरी खायचं करते. हा हो, मी शिकणार म्हणल्यावर कोणच काय म्हणत नाही. लाडू 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 अहो, लाडू थांब. लाडू. मामांजी, च्या गार तर नाही ना झाला? या ठोकळ्याचं सखीशी पटायला लागलं तर ह्यो काय कुस्ती खेळल्या बिगर राहत नाही. एक काम करू, नवरा बायको मध्ये दुसरी बाई घुसणं बरं नाही, संसाराची वाट लागत्या हे मास्तरनीच्या डोसक्यात टाकू. बघू काही प्रकाश पडतोय काय.